नमस्कार श्रोते हो, रेडिओ कर्मवीर 88.4 वरील आपल्या आवडत्या लेडी स्पेशल कार्यक्रमात मी प्रशांत पाटील आपले मनपूर्वक स्वागत करतो. पर्यटन म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर नवीन संस्कृती, निसर्ग, इतिहास आणि अनुभव यांचा आनंद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात पर्यटन हे केवळ विरंगुळ्याचे साधन नसून रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाचेही एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. आज या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत नाशिक येथील A-Cube हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर मॅडम. पर्यटन क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून अनेक पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव दिले आहेत. मॅडम, लेडी स्पेशल कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपल्याविषयी आणि A-Cube टुरिझमच्या स्थापनेमागील प्रेरणा काय होती हे तुम्ही सांगू शकाल का? 2012 पासून A-Cube हॉलिडेज अँड इव्हेंट्स कार्यरत आहे आणि लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांना एक्सपिरियन्स क्रिएट करून द्यायला आवडतं. आणि टुरिझम हे असं माध्यम आहे की आपण त्यांच्या लोकांच्या आनंदाच्या क्षणांमध्ये एक दुवा म्हणून काम करतो. तर त्याचं एक समाधान खूप वेगळं असतं. बरं. एखादी फॅमिली जेव्हा फॉरेन टूर करते किंवा एखादी महिला जेव्हा लेडीज स्पेशल टूर करते किंवा फ्रेंड्स टूर्स करतात, तर ते त्यांच्या आयुष्यभरासाठी जे सुंदर आठवणी कलेक्ट करून येतात, तर ते आपण देण्याचं एक माध्यम ठरतो. तर त्याचं एक समाधान खूप वेगळं असतं आणि त्याच विचाराने आणि त्याच भावनेने A-Cube हॉलिडेज अँड इव्हेंट्सची सुरुवात केली आहे. अच्छा मॅडम, पर्यटन क्षेत्राकडे करिअर म्हणून वळण्याचा निर्णय आपण कसा घेतला? जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की मुळातच लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, नवीन नवीन ओळखी बनवायला आवडतात, नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करायला आवडतात, संस्कृती जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर प्रवास हा असा आहे ना की आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो त्याच्यामध्ये. तर जेव्हा मला जाणवलं की आपण खूप साऱ्या अशा आनंदाचे क्षण आपण लोकांसाठी तयार करू शकतो, मग मी ह्या फील्डकडे परमनंटली वळले. अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही हे करिअर म्हणून निवडलं. येस. अच्छा, म्हणजे यामध्ये तुम्हाला काही स्कोप वाटला? म्हणजे आज आपण बघतो की अनेक पर्यटन कंपन्या आहेत. स्कोप तर खूप आहे सर. म्हणजे या फील्डमध्ये न थांबणारी फील्ड आहे. कारण जगामध्ये इतके सुंदर सुंदर ठिकाणं आहेत की जेव्हा आपण एखाद्या ट्रॅव्हलरला जरी तुम्ही विचारलं की झालं का, समाधान झालं का फिरून, तर त्याच्याकडून हेच उत्तर येणार आहे की नाही, मला अजून एक्सप्लोर करायचं आहे. आज भारतामधलं हे एक ठिकाण राहिलं आहे, मला ते करायचं आहे, किंवा माझं भारत फिरून झालेलं आहे, तर मला हा देश अजून फिरायचा आहे. सो ती जी भूक म्हणतो ना की आपल्याला सगळं जग बघायचं आहे. सो स्कोप आणि हे बरंच वास्ट आहे या फील्डमध्ये. बरोबर. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे A-Cube हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते,
याशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. मॅडम, आजच्या काळात पर्यटन क्षेत्रात कोणते मोठे बदल आपण अनुभवले आहेत? बदल तर नक्कीच आहेत. हां. ट्रॅव्हलरच्या दृष्टीने मी सांगते की पहिले जेव्हा टूर किंवा हॉलिडे प्लॅन करायचे लोक, तर एक डेस्टिनेशन विजिट करायचं आहे हे त्यांच्या डोक्यात असायचं. बरं. पण आता एक्सपिरियन्स म्हणून ते प्लॅन करतात की ओके, मला ओके, छान ओके. एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. आधी फोटो काढण्यासाठी फिरायचे, पण आता क्षण आणि तो मुमेंट जगण्यासाठी लोक फिरतात. वा. जसं की फॅमिली टूर्स म्हणू शकतो किंवा सेल्फ केअर टूर्स म्हणू शकतो, वुमन्स स्पेशल टूर म्हणू शकतो किंवा युनिक एक्सपिरियन्स देणारा टूर म्हणू शकतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींकडे लोकांची पसंती वाढली आहे. हे मोठा बदल आहे ह्या याच्यामध्ये. बरोबर. आणि मला असं वाटतं खूप सुंदर बदल आहे हा, की फक्त डेस्टिनेशन किंवा फोटोज पुरता तो राहिलेला नाहीये, तर एक्सपिरियन्स म्हणून लोक त्याच्याकडे छान दृष्टीने बघायला लागले आहेत. म्हणजे हा एक सुंदर बदल आहे मला असं वाटतं. आणि पूर्वी जसं की झाला हॉलिडे संपला आणि जे ते आपापल्या कामामध्ये लागून जायचे, बरोबर. तर आता तसं नाहीये. आता ऍक्च्युअल तो रिलेशन क्लायंट बरोबर खूप सुंदर क्रिएट होतो. आणि एकाच डेस्टिनेशन कडून त्यांना जो आनंद किंवा जे क्षण मिळतात, तर त्यांना ते उत्सुकता असते की आता पुढच्या वेळेस मला हे एक्सपिरियन्स करायचं आहे. तर जसं मी आता तुम्हाला म्हणाले की लोक आता एक्सपिरियन्स कडे पण वळले आहेत. तर मग मला हा एक्सपिरियन्स आला किंवा मला ही युनिक डेस्टिनेशन मला व्हिजिट करायला मिळाली आहे, तर अजून ते काय म्हणजे कायमचे ते कनेक्ट होतात आपल्या बरोबर की नाही मग तुम्ही आता हा झाला, आता हे सांगा तुम्ही मला, मग आपण त्याच्यामध्ये छान ते सजेस्ट करतात आपल्याला. आजकाल तर असं झालं की आता आधी जो टूर ऑपरेटर आहे तो सजेस्ट करायचे की सर तुम्ही इथे जा तिथे जा, पण लोक इतके कुतूहल त्यांच्यामध्ये असतं की नाही आपण हे डेस्टिनेशन, मग ते स्वतःच छान ते शोधून येतात आणि आमच्याकडे येतात. तर मग त्याच्यानुसार तो प्लॅन होऊन जातो. हा एक मोठा महत्वाचा बदल आहे. बरोबर. खूप छान. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर मॅडम यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही.
चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारे इश्क की छाँव चल छैया छैया सारे इश्क की छाँव चल छैया पाँव जन्नत चले चल छैया छैया पाँव जन्नत चले चल छैया चल छैया 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 वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह मेरी शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैया सैया चल छैया 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 गुलपोश कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं गुलपोश कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं तावीज बना के पहनूं उसे आयत की तरह मिल जाए कहीं तावीज बना के पहन उसे आयत की तरह मिल जाए कहीं गुलपोश कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं तावीज़ बना के पहनूं से वो यार है जो ईमां की तरह मेरा नगमा वही मेरा कलमा वही मेरा नगमा नगमा मेरा कलमा कलमा मेरा नगमा कलमा मेरा नगमा कलमा मेरा नगमा नगमा मेरा कलमा कलमा मेरा नगमा नगमा मेरा कलमा कलमा यार मिसाले ओस चले पाँव के तले फिर दोस्त चले कभी डाल डाल कभी बात बात में हवा पे ढूंढूं उसके निशान सारे इश्क की छाँव चल छैया छैया सारे इश्क की छाँव चल छैया पाँव जन्नत चले चल छैया छैया पाँव जन्नत चले चल छैया चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 मैं उसके रूप का शहनाई वो धूप छाँव सा हर जाई वो शोक है रंग बदलता है मैं रंग रूप का सौदाई मैं रंग रूप का सौदाई जिनके सर हो इश्क की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी जिनके सर हो इश्क की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैया सैया चल छैया 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 सारे इश्क की छाँव चल छैया छैया सारे इश्क की छाँव
लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे. एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर मॅडम यांच्यासोबत. मॅडम, भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील कोणती पर्यटन स्थळे पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत? मला असं वाटतं ना की लोक जसे मनी सेव्हिंग करतात, हां हां. तर आता लोक डेस्टिनेशन्सच्या मेमरीज सेव्हिंग करण्यामध्ये पण जास्त भर देतात. बरं. त्याच्यामुळे लोकांना आता फिरायला खूप आवडतं. म्हणजे हा बदल साधारण एक 7-8 वर्षामध्येच खूप झालेला आहे की लोक एक्सप्लोर करायचं असतं त्यांना आणि आवडतं त्या गोष्टी आणि आयुष्यभरासाठी त्या मेमरीज कलेक्ट करायला त्यांना आवडतं. बरोबर. सो ही एक सेव्हिंग ते करायला खूप उत्सुक असतात. त्याच्यामुळे भारतामध्ये म्हणाल तर मला असं वाटतं त्यांना सगळेच स्टेट एक्सप्लोर करायचे आहेत. जो म्हणतो ना आपण ज्यांना फिरायला खूप आवडतं, तर त्यांना असं एक पण भारतातला एकही जागा सोडायची नाही की ते मला व्हिजिट करायचं आहे किंवा ते माझं राहिलं आहे आणि मी ते प्लॅन करायचं आहे. बरं. तर तो एक हे आहे की एक्सप्लोर तर पूर्ण स्टेट्स करायचे आहेत. तरी पण जर तुम्ही विचाराल पॉप्युलर कुठले कुठले आहेत, तर काश्मीर आहे, लडाख आहे, नॉर्थ ईस्ट आहे, राजस्थान आहे, केरला आहे. तर हे छान रिस्पॉन्स मिळतो आणि त्यांना पण तिथे जेव्हा ॲज अ टुरिस्ट म्हणून जातात, सो तिथे पण त्यांना छान ट्रीटमेंट मिळते. हे भारताचे मी म्हणू शकते की पॉप्युलर आहेत. महाराष्ट्रातले म्हणाल तर सध्या आता पेंच, ताडोबा यासारखे जे जंगल सफारी आहेत ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्यांना ते जंगलातली सगळी जी नैसर्गिक गोष्ट आहे तर ते अनुभवायला खूप आवडतं सगळ्यांना. सो महाराष्ट्रामध्ये हे जंगल सफारी ट्रेंडमध्ये आहे. महाबळेश्वर, कोकण, ह्या सगळ्या हां, तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये ते प्रेफर करतात महाराष्ट्रामध्ये. आणि नाशिकही कमी नाही आहे, मागे पडलेलं नाही आहे. नाशिकला विसरून कसं चालेल नाही, आपल्याला? नाशिक तर एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे टुरिस्टसाठी. मॅडम, नाशिक हे धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. नाशिकची कोणती वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्षित करतात? नाशिक तर एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, जिथे स्पिरिच्युअल टुरिझम पण आहे, हिस्टॉरिकल प्लेसेस आहे. नाशिकमध्ये देवाच्या कृपेने इतकं सुंदर निसर्ग आहे. सो नेचर टुरिझम पण खूप छान आपल्या नाशिकमध्ये चालतं. बरोबर. वाईनसाठी प्रसिद्ध आहे आपलं नाशिक, तर वाईन टुरिझम सुद्धा मस्त आहे. सो एकंदरीत नाशिक हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे एका ट्रॅव्हलरसाठी. सो नाशिकमधून एखादा ट्रॅव्हल कुठली ना कुठली तरी सुंदर आठवण तो घेऊनच जातो. आणि नियर बाय डेस्टिनेशन्स पण खूप छान आहेत. खूप छान आहे. सप्तशृंगी गड झालं किंवा शिर्डी, कळसुबाई, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हां. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना. इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई. तेरे होठों पे है हुस्न की बिजलियाँ, तेरे गालों पे है जुल्फ की बदलियाँ. तेरे दामन की खुशबू से महके चमन, संगमरमर के जैसा ये तेरा बदन. मेरी जाने जा, मैं तेरी चांदनी, छेड़े गम आज कोई प्यार की रागिनी. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना.
बंधन है प्यार का, देखो टूटे न सजनी। ये जन्मों का साथ है, देखो छूटे न सजना। तेरे आंचल की छाँव के तले मेरी मंजिल मुझे मिल गई। तेरी पलकों की छाँव के तले मोहब्बत मुझे मिल गई। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। इन बहारों में दिल की कली खिल गई। मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। जी करता है साजना, दिल में तुमको बिठा लो। आ मस्ती की रात में अपना तुमको बना लूं। उठने लगे हैं तूफान क्यों मेरे सीने पे ऐ सनम। तुम्हें चाहूंगा दिलो जान से, मेरी जाने जा तेरी कसम। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ ऐ मेरे जाने जा। इन बहारों में दिल की कली खिल गई। मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई। मेरे जाने जा, मैं तेरी चाँदनी। चिरगा आज कोई प्यार की रागिनी। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ। ऐ मेरे साजना। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ। ऐ मेरे साजना। लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत। मॅडम, पर्यटनाचे नियोजन करताना पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे? एकदम जनरल गोष्ट आहे की आपण एखादी एक्झाम पण द्यायला जातो तेव्हा प्रिपरेशन करून जातो की ती गोष्ट आपल्यासाठी पेपर छान गेला पाहिजे है ना. आणि हॉलिडे तर अशी गोष्ट आहे की ती आपल्याला लाईफ टाईमसाठी खूप मेमरीज देऊन जाते. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा कुठलाही हॉलिडे तुम्ही प्लॅन करतात तर प्रॉपर प्लॅनिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं बजेट मॅनेजमेंट असतं. कारण बजेट मॅनेजमेंट मी ह्याकरता म्हणते की हॉलिडे पॅकेजची कॉस्ट दिली आणि तुमचं तो रोल संपला असं नाही. तिकडे जाऊन त्या जागेत जाऊन तुमची शॉपिंग येते किंवा काही ॲक्टिव्हिटीज ॲड होतात. सो एक्सपेन्सेस ॲड होतात त्याच्यामध्ये. सो जो कोणी मेन हॉलिडे प्लॅन करतो तर त्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की प्रॉपर प्लॅनिंग असणं इम्पॉर्टंट, बजेट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट, प्लस तुमचे काही डॉक्युमेंट्स असतात, विजा असेल, पासपोर्ट्स असतील किंवा बुकिंग वाउचर्स असतात आपले, तर त्याचे कंपल्सरी सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही असणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉटम लाईन मी तर हेच म्हणेल की तुमचा ट्रस्टेड ट्रॅव्हल पार्टनरसोबतच तुम्ही प्लॅनिंग करा. कारण जेव्हा स्वतःहून प्लॅन करायला जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून किंवा डोक्यातून निघून जातात की हे करायला पाहिजे होतं आपल्याला. आणि मला सांगायला पण आनंद होतो की आपल्या एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सने सगळ्या सोशल मीडियावर सिरीज स्टार्ट केलेल्या आहेत
की जेणेकरून जो कोणी ट्रॅव्हलर आहे त्याला त्याच्या प्लॅनिंगमध्ये किंवा त्याच्या नॉलेजमध्ये भर पडते त्याच्यामध्ये. मग फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ट्रॅव्हल इन्सायडर आहे की त्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हल न्यूज देतो, ज्या लेटेस्ट ट्रॅव्हल रिलेटेड न्यूज आहेत तर ते आपण तिथे देतो. ट्रॅव्हल फाईल्स आहे सेकंड सिरीज की त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी, कुतूहल असतं ना की ह्या गोष्टी माहिती नाही आपल्याला ह्या डेस्टिनेशनच्या, ते असतं. किंवा मग अशी एक सिरीज आहे की हे स्किप करा आणि इथे जा. फॉर एक्झाम्पल की तुम्ही गोवा स्किप करा आणि गोकर्णला जा, हा बीच स्किप करा तिथे जा. म्हणजे हे ह्याच्यामध्ये लोकांना काही काही हिडन प्लेसेस पण कळतात की अरे हे पण आपण एक्सप्लोर करायला पाहिजे. किंवा मग हे आधी माहीत असायला पाहिजे होतं. ही एक सिरीज आहे की छोट्या छोट्या गोष्टी, जसं मी आत्ता प्लॅनिंगचं पण बोलले की ह्या प्लॅनिंग गोष्टी आपल्या डोक्यातून निघून जातात. सो एखाद्या ट्रस्टेड ट्रॅव्हल पार्टनरसोबत तुम्ही जर प्लॅन केला तर ह्या गोष्टी तुम्ही घरापासून ते घरापर्यंत येईपर्यंत तुमचं पूर्ण हॉलिडे हा स्ट्रेस फ्री होतो. सो खूप छान नियोजन जर आखलं तर नियोजन, आणि तुमच्यासारख्या टुरिझम कंपन्या मदत करतात या गोष्टींसाठी. डेफिनेटली. वा, खूप छान. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही.
लेडीज स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. मॅडम, आजकाल देशांतर्गत पर्यटन आणि परदेश पर्यटन यापैकी लोकांचा कल कुठे दिसून येतो असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ना, डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघांना पण खूप छान प्रतिसाद आहे. बरं. मुळात लोकांना फिरायला इतकं आवडतं, एक्सप्लोर करायला आवडतं. भारतामध्ये म्हटलात तर मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप सारे फेमस टुरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत आणि आता टुरिझम फील्ड इतकी प्रोफेशनल झाली आहे की कुठला पण टुरिस्ट असो, मग तो इंडियामधला असो किंवा आउट ऑफ इंडियामधला असो, त्याला ट्रीटमेंट जी सर्व्हिस दिल्या जाते त्या टुरिस्ट प्लेसमधून, बरोबर. तर ती खूप प्रोफेशनलिझम त्याच्यात पाळला जातो. त्याच्यामुळे दोन्ही पण डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही पण मध्ये छान रिस्पॉन्स आहे. डॉमेस्टिक अच्छा. म्हटलात तर आता तर लोक ऑफबीट प्लेसेससुद्धा व्हिजिट करायला एक्सायटेड असतात आणि इंटरनॅशनली म्हटलं तर आता कनेक्टिव्हिटी इतकी इझी झालेली आहे की एखादा ज्याला फिरायला आवडतं तो वर्षातून 2 वर्षातून एकदा तरी फॉरेन ट्रिप करतो म्हणजे करतोच. सो दोघांना छान रिस्पॉन्स आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही ठिकाणांसाठी जे पर्यटक आहेत Yes. ते उत्सुक असतात. त्यांना हो. देशातही एक्सप्लोर करायचं असतं आणि भारताबाहेर पण एक्सप्लोर करायचं असतं. ही खूप छान महत्त्वाची. म्हणजे तेच सांगते मी की प्रोफेशनलिझम खूप वाढलंय, छान आहे. त्याच्यामुळे लोकांना अनुभव खूप छान छान येतात. पर्यटकांची समज वाढली वाढली आहे, आहे. काय एक्सप्लोर करायचं हे हां. त्यांना कळतं. बरोबर. जसं सांगितलं की खूप एक्सपेक्टेशन्स नाही ठेवत, पण मला हा मुवमेंट किंवा ही प्लेस जगायची आहे बरोबर. आणि तिथलं नाविन्य इतकं त्यांना अनुभवायला मिळतं. तर त्यांना कुठला पण आता आज म्हणजे फक्त डॉमेस्टिक पुरता मर्यादित नाही राहिलेलं आहे. सो डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्हीकडे छान रिस्पॉन्स आहे. आपल्या जे काही क्लायंट्स येतात आपल्याकडे त्यांच्याकडे. खूप छान. लेडीज स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला. ला 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 ला. हृदये हलता वर खाली, ताल मिळे या गाण्याला. तुमच्या माझ्या श्वासामधली आकारा यावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. चिमणाबाई हिरमुसली, गाल फुकवुनी का बसली. सान बाहुली ही इवली, लटकी लटकी का रुसली. रुसली रुसली खुदकन हसली, पापे किती घ्यावे जीवन गाणे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. माती मधुनी अंकुरली, चैतन्याची दीपकळी. ला ला ला
लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर मॅडम यांच्यासोबत. टुरिझम व्यवसाय चालवताना कोणती आव्हाने समोर येतात? काय वाटतं तुम्हाला, काय चॅलेंजिंग आहे? सर मला असं वाटतं ना की कुठल्या पण बिझनेसमध्ये चॅलेंजेस आले नाही तर तो बरोबर. बिझनेस ग्रोच होणार नाही. येस येस येस. तर आपल्या पण फील्डमध्ये चॅलेंजेस येतात हो, आणि हो. लाईफ चॅलेंजेस येतात. बरं. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की वेदर चेंजेस असतात बरेचसे, की तुम्ही आज फॉर एक्झाम्पल एप्रिल महिना आहे आणि मी प्लॅन केला आहे जुलैचा, तेव्हा माझ्या डोक्यात नसतं की अरे जुलैमध्ये तर रेनी सीझन आहे. पण मग तो चॅलेंजेस आपल्याला म्हणजे ॲज अ टूर ऑपरेटर आणि क्लायंट दोघांना पण तो चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. हे एक एक्झाम्पल झालं. जसं की फ्लाईट रेट फ्लक्च्युएट होतात. आज मी ही एवढी 2000ची फ्लाईट बघितली तर उद्या ती 3000 4000 कधी कधी तर ती कितीतरी हो हो, अशा पटीने वेळेस काय होते. केलं जातं मग? नाही, ते रेट आपल्या हातात नसते, म्हणजे बरं. टूर ऑपरेटरच्या हातात नसतं. तर तुम्हाला जेव्हा स्वस्त वाटेल तेव्हाच ती फ्लाईट बुक करणं हा शहाणपणा असतो. ओके. कारण कधी कधी असं होतं की लँड पॅकेजची कॉस्ट आणि फ्लाईटची कॉस्ट ही इक्वल असते. बरं. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर फ्लाईट बुक करून तेवढं करणार चांगलं. तेवढं तुम्हाला ते फ्लाईट रेट कमी मिळतात. बरोबर. तो एक चॅलेंज असतो की एखादा क्लायंट होतो, अरे त्याला तर हा, कमी हा, फ्लाईट हा. रेट पण तो मिळाला एक तर तू याचा कालावधीचा फरक असतो. कालावधीचा फरक असतो. तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल डेटच्या किती आधी बुक करतात तुमची फ्लाईट, हे त्यावर खूप सगळं. मॅटर करतं. सो जसं आता फ्लाईट रेट फ्लक्च्युएट होतं, वेदर कंडिशन्स असतात, विजा रूल्स चेंज होतात कधी कधी. राईट. तर मग कधी लोकांकडे ते एवढे सफिशियंट डॉक्युमेंट्स नसतात ना, मग त्या गोष्टी ट्रॅव्हलरला पण आणि ॲज अ टूर ऑपरेटरला पण ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. बरोबर. पण जेव्हा एखादा क्लायंटचा फीडबॅक येतो ना की नाही आम्हाला ही ट्रिप खूप सुंदर झाली आणि आम्ही लाईफ टाईमसाठी मेमरीज कलेक्ट केल्या, तर ह्या अशा प्रकारचे फीडबॅक ना, ह्या सगळ्या जे काही हे स्ट्रेसफुल गोष्टी सिच्युएशन्स येतात तर तो सगळा एका क्षणात निघून जातो की नाही क्लायंट हॅपी आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि असेच फीडबॅक मग आपल्याला मोटिवेट पण करतात की अजून पुढे आपण छान काम करतो त्याच्यामध्ये. बरोबर. सो फीडबॅक आणि चॅलेंजेस दोन्ही इक्वली. एक चॅलेंज असे असेल की शेजारच्या देशामध्ये काही इमर्जन्सी उद्भवली हां, किंवा काही. पण मी तेच मग हे आहे ना की प्रोफेशनलिझम इतकं छान आहे ना हो, हो, हो. की सपोज आपण दुसऱ्या देशामध्ये पण गेलो आणि काही अशी आपत्ती किंवा असं कुठली पण सिच्युएशन बरोबर. असेल तर सगळ्यात पहिले ना टुरिस्टला प्रेफरन्स देतात की नाही हा सेफ गेला पाहिजे त्याच्या देशामध्ये. करेक्ट. सो ते एक आहे की सेफ येऊन जातो टुरिस्ट आपल्या देशामध्ये. बरोबर. तेवढं ते देशांमधले रिलेशन पण खूप मॅटर करतात. करतात आणि आहेत तेवढे छान आहेत की टुरिस्टला पहिले प्रेफरन्स तो सेफ त्याच्या घरी पोहोचला पाहिजे. बरोबर. पण अजूनपर्यंत तसं कधी झालं झालेलं नाही. नाहीये. पण आहे म्हणजे ते पण तो एक मुद्दा आहे की सेफली बरोबर, कारण प्रेफरन्स कधी पण दुसऱ्या देशाच्या टुरिस्ट की तो सेफली घरी पोहोचला पाहिजे. आणि शेवटी किती नाही म्हटलं तरी आपल्या देशाचं पण आपल्या देशाची एक प्रतिष्ठा असते आणि समोरच्या देशालाही पण Exactly. प्रतिष्ठा असते की हा आपल्या देशात आलेला पर्यटक व्यवस्थित गेला. करेक्ट. तर ते आहे. तर हे चॅलेंजेस असतात पण मजा येते आणि चॅलेंजेस शिवाय ग्रो होत नाही माणूस कुठलाच. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. येस. लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. बस एक पल, बस एक पल, बस एक पल. तू एक बार जो प्यार से मुझको छू ले तो हर जख्म भर जाएगा. जरा इल्तिजा सुन के दीवाने दिल की मुझे अपने दिल से लगा. तेरे प्यार में ऐसे जिए हम, जला है ये दिल, ये आंखें हुई नम. हमारे ख्यालों में, ख्वाबों में, यादों में, बातों में
जिए हम, जला है ये दिल, ये आंखें हुई नम, तेरे प्यार में ऐसे जिए हम, जला है ये दिल, ये आंखें हुई नम। लेडीज स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. मॅडम, टुरिझम हे क्षेत्र महिलांसाठी कसे आहे, म्हणजे कोणत्या रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी महिलांसाठी उपलब्ध आहेत? ही फील्ड आहे ना सर, एकदम फ्रेंडली आहे. बरं. आता मी स्वतः लेडीज आहे आणि मी इतके लेडीज स्पेशल टूर्स करत असते, त्याच्यामुळे मी तर एकदम 100% सांगू शकते की लेडीजसाठी सेफ फील्ड आहे ही. पण हे खूप महत्त्वाचं की तुम्ही कुणाच्या बरोबर काम करतात. ही फील्ड फ्रेंडली आहे, सेफ आहे मुलींसाठी, ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे. बरं. तसं बघायला गेलं तर मग कंटेंट क्रिएटर्स असतात, हॉलिडे कन्सल्टंट असतात, मार्केटिंगमध्ये ऑपॉर्च्युनिटी असते, किंवा आजकाल ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स पण असतात. सो अशा ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. मी तुम्हाला प्राऊडली सांगू शकते की आपल्या एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्समध्ये संपूर्ण टीम ही फक्त लेडीजची आहे. वा वा. येस. आणि आमच्या कामाबद्दल म्हणजे कधी कधी तो पॉईंट ऑफ व्ह्यू बदलून जातो ना, अरे लेडीज काम करते तर कितपत सर्व्हिस चांगली असेल किंवा कितपत प्रोफेशनलिझम असेल. बरोबर. तर प्राऊडली तर मी हे सांगणारच की माझी पूर्ण टीम ही लेडीजचीच आहे. मग आमची डेस्टिनेशन टीम असू दे, फ्लाईट बुकिंग टीम असू दे, विजा बुकिंग टीम असू दे, सगळी टीम आमची लेडीजची आहे. वा. आणि आमच्या कामाबद्दल आम्हाला खूप साऱ्या संस्थेने अवॉर्ड्स पण दिलेले आहे. माय FM, रेड FM कडून अवॉर्ड्स मिळालेले आहेत. केरला टुरिझमकडून, खास केरला मिनिस्टरकडून आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. सो तो एक कॉन्फिडन्स वेगळा आहे की कॉन्फिडेन्सली सांगू पण शकते मी की लेडीजसाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे, पण सिन्सिअरिटी खूप महत्त्वाची कुठल्या पण कामामध्ये. खरी गोष्ट आहे. लेडीज स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही.
ये दिल सुन रहा है तेरे दिल की जुबान है मेरे हमनशीं मैं वहाँ तू जहाँ ये दिल सुन रहा है तेरे दिल की जुबान दर्द-ए मुहब्बत के सिवा मैं भी क्या तू भी क्या दर्द-ए मुहब्बत के सिवा मैं भी क्या तू भी क्या ये ज़मीं हम आसमां हम अब हमें जाना कहाँ अब हमें जाना कहाँ लेडी स्पेशल कार्यक्रमात आपला संवाद सुरू आहे A-क्यूब हॉलिडेज अँड इव्हेंटच्या संचालिका धनश्री धारणकर यांच्यासोबत. पर्यटन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना आणि महिला उद्योजकांना आपण कोणता संदेश द्याल? ट्रॅव्हल टुरिझम बिझनेस किंवा ही फील्ड वुमन्ससाठी सेफ डेफिनेटली आहे, कारण मी स्वतः यामध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहे. सो सेफ आहे, क्रिएटिव्ह आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जाते. मेन आपल्याला मॅनेजमेंट स्किल मिळते ह्याच्यामध्ये करायला, की टूर तुम्ही मॅनेज करतायत तर त्याच्यामध्ये तुमची स्किल डेव्हलप होते. पीपल मॅनेजमेंट स्किल येते, कम्युनिकेशन स्किल येते. सो अशा गोष्टी ज्या आहेत की ते आपल्याला ॲज अ पर्सन म्हणून पण खूप छान डेव्हलप करतात. कारण प्रवास म्हटला किंवा ट्रॅव्हल म्हटलं, आपला स्वतःचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. बरोबर. आणि खूप पॉझिटिव्ह बदल असतो तो. ज्यांना खरंच ह्या गोष्टीमध्ये पॅशन आहे, जिद्द आहे, तर त्यांनी ह्या फील्डकडे डेफिनेटली यावं. बरोबर. खूप शिकावं, खूप फिरावं आणि खूप साऱ्या आठवणी कलेक्ट कराव्या. वा, खूप छान. मॅडम, पर्यटन क्षेत्राविषयी इतकी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की पर्यटन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून संस्कृती, अर्थव्यवस्था आणि रोजगार यांना चालना देणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. योग्य नियोजन, सुरक्षितता आणि पर्यावरणाची काळजी घेत प्रवास केल्यास पर्यटनाचा आनंद अधिक समृद्ध होतो. आजच्या लेडी स्पेशल कार्यक्रमातून इतकेच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ कर्मवीर 88.4. आता थांबायचं नाही. झिम झिम